दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिकमध्ये आक्षेपार्ह पत्रक वाटल्याप्रकरणी बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्यानं आज नाशिकच्या दिंडोरी नाका परिसरात आंबेडकर अनुयायांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने करून या घटनेचा निषेध नोंदवला। या प्रकरणात दोषी असणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी आज नाशिकच्या विविध संघटनांनी पंचवटी पोलीस ठाण्यात आंदोलन केलं होतं। आंदोलन करताना म्हटलंय की या घटनेत जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करून यापुढे अशा घटना घडणार नाही यासाठी दक्षता घेणं आवश्यक आहे। त्यामुळे या पोलिसांना शोधणं खूप सोपं आहे। जर पोलिसांनी मनापासून जर यासाठी प्रयत्न केले, याच्यासाठी कोणत्या तरी तज्ञ माणसांनी अभ्यास केलेला आहे। हे सर्वसाधारण बिगारी काम करण्याचं काम नाही। अभ्यासपूर्वक त्याच्यामध्ये जो मजकूर टाकलेला आहे तो पूर्ण अभ्यासपूर्वक टाकलेला आहे। म्हणजे या जातीवाद्यांना जे घडवायचं आहे ते त्यांनी त्याच्यामधून नमूद केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी मी संपूर्ण आंबेडकरी समाजाला विनंती करेन की आपण शांततेच्या मार्गाने, लक्षात ठेवा त्यांचा पराभव जिवारी लागलेला आहे। त्यांना संविधान बदलायचं होतं, त्यामुळे त्यांनी आता मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न केला। आता मराठा ओबीसी वाद लागत नाहीये, त्यामुळे त्यांना माहिती अग्रेसिव्ह समाज कोणी असेल तर आंबेडकरी समाज आहे आणि त्यांनी तो पेटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे। त्यामुळे मी समाजाला पण विनंती करेन की आपलं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने झालं पाहिजे। याला कुठल्याही प्रकारे गालबोट लागलं नाही पाहिजे। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली। सदर घटनेसंदर्भात पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी अधिक माहिती दिली। पोलीस ठाणे हद्दीतील राजवाडा एरियामध्ये काल रात्री काही घरांपुढे पाण्यावर आक्षेपार्ह पत्रकं आढळून आली। या पत्रकावर विशिष्ट समाजाचा अपमानकारक मजकूर छापण्यात आलेला होता। या अनुषंगाने तात्काळ पंचवटी पोलीस ठाणे येथील सकाळी विशिष्ट धर्मांच्या भावना भडकावणे अॅट्रॉसिटी ॲक्ट तसेच IPR तर्फे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासामध्ये संपूर्ण नाशिक शहर पोलीस क्राईम ब्रँच सायबर क्राईम सर्वांनी मिळून तपास केला असता यातील मुख्य आरोपीला ज्यांनी डिस्ट्रिक्ट केलं त्याला अटक करण्यात आली आहे। त्या आरोपी पोलीस ताब्यामध्ये आहे। या आरोपीने एका विशिष्ट व्यक्तीस त्याच्या कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशाने हे कृत्य केल्याचं त्याच्यामध्ये निदर्शनास येतं। आरोपीकडील मोबाईल त्याच्यामध्ये संपूर्ण पुरावे आरोपीने कुठून केलं संपूर्ण निदर्शनास आलेला आहे। त्याच्यामध्ये आरोपी अटकेत आहेत सुरू आहे। प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।